शुभांगी काय एवढं आवरणं चालू आहे आज? टाइम बघ ना किती वाजलेत? माझी माझी तरी झोप येत नाही. 11 वाजलेत. 11 वाजून 5 मिनिट झाले. तेल संपलं, ते पिपा नेऊन ठेवायचा घरी. कोणता? ते रिकामा. हा का? संपलं तेल? हो. कुठं आणलं होतं? गावाकडून. कशात तेल होते त्यात? करडीचं तेल आणलं होतं? मग ते आता संपलं. हां. मग आता पिपा नेऊन ठेवायचं ते वर. गावाकडे शुभांगीच्या आईच्या रानामध्ये नाहीये. करडी पेरतात ते गावाकडं. तर ते करडीचं तेल आणलं होतं बघा याच्यामध्ये 2 पिपे भरून. एक पिपा कुठे अजून? एक संपला. संपला का? ते वर नेऊन टाक. हा का? आणि कोण येणार आहे उद्या तुझ्या घरी? उद्या माझी मावशी येणार आहे, अंकल येणार आहे. हिची मावशी येणार आहे उद्या. त्या मावशीच्या नवऱ्याची तब्येत बरोबर नाही आहे अंकलची. तर त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे उद्या. संभाजीनगरला येणार ते सकाळ म्हणून शुभांगी जरा गाडी केली आहे तिकडून हां येण्यासाठी. बर. तर शुभांगी जरा आवरा लागली. आणि पियायचं पाणी पण आलं नाही आज पाणी पियानं येणार होतं पियायचं. रविवार होता ना आज. आज नाही. पण पाणी आलं नाही. आज लय परेशानी. पाहुणे आले तर शुभांगीनं बघा मेहंदी काढली हातावर. हे बघा रात्री. कशी वाटते का मेहंदी? हां असं का? तर आता जमलं तर उद्या मी पाहुण्यासोबत शिर्डीला जाणार आहे. शिर्डी साईबाबाचे दर्शन बी होईल आणि त्यांचा दवाखाना पण तिथं करायचा आहे. तर मी जाणार आहे. जमलं तर जाईल उद्या. तुम्हाला सांगेनच. शुभांगी 2-3 दिवस सुट्टी मारू नको. पण तू दुकान लावा रेग्युलर. उशीर झाला तरी चालेल पण दुकानावर जाय. हो हां. मला वाटलं पाणी येते की मी सगळे भांडे वगैरे घासून ठेवले होते. हां पाणी आलं नाही. पाणी काय आलं नाही. ती जरा आवरायला लागली. तिनं पेपर वगैरे जरा असे काढले होते. जुने पेपर काढले नवीन लावलेत. आता मावशी आली म्हणत थोडं त्याच्यामुळं आवरलं तिनं गडबडीत. तसं काही नाही हो. हां तसंच आहे. बरं जाऊ द्या तसंच. तर टाईम बघ ना किती वाजलेत? 11 वाजून 10 मिनटं व्हायलेत. आता वरची रूममधली पण जरा सावरायचं. ते फाऱ्या वगैरे घड्या करून ठेवायच्या. आता चल बरं वरती जाऊ. जमलं तर सकाळी जाणार आहे मी त्यांच्यासोबत पाहुण्यासोबत. कारण का ते तब्येत त्यांची जास्त खराब आहे जरा. तर दवाखान्यात मला सर पण माझं जाणं होणार नाही. कारण तर मला तेवढी माहिती नाही आहे दवाखान्यामध्ये. पदर घे बरोबर. हां डॉक्टरले सांगतात हे आणा ते आणा. तेच ना तुम्हाला कळणार नाही. ॲडमिट होईपर्यंत मग मी 2-3 दिवस 2 दिवस जातो असं. आणि नंतर मग त्यांना ॲडमिट वगैरे केल्यानंतर मी येतो आणि मग तुम्ही जा. आहे की नाही? असं काहीतरी नियोजन आहे आमचं. बघूया. त्यानिमित्तानं देवाचं दर्शन पण होईल शिर्डी साईबाबाचं. आणि व्हिडिओ बनवून कारण तरी आहे ना किती दिवस झाले कुठे बाहेर गेले नाही. तर डिसेंबर पासून बाहेर गेलेच नाही. त्याच्यामुळे जानेवारीपासून 1 जानेवारीपासून म्हण. पण डिसेंबर पासून तर गेलेच नाही. हो ना. मग बाहेर जायचा विषय नाही. मी गेलो बी नसतो बाहेर. पण आता दवाखान्याचं काम आहे. तू दुकान लावायलीस म्हणून मी चाललोय. आणि दवाखान्याचं काम आहे. चला जाऊ द्या. त्याच्यामुळं म्हणलं मग चला जाऊन येऊ. आणि व्हिडिओ पण साईबाबाचं दर्शन होईल. तुम्ही पण दर्शन घेणार उद्या साईबाबाचं. चला वरची रूम आवरायची आता. थोडंफार आवरून घेऊ वरची रूम. कारण का ते गाडी करून यायलेत. कोणत्या गावाने आलेत का ते आता? माडलेगाव कुठं आले? हातगाव कुठं आलं? कोणता जिल्हा आहे? हातगाव जिल्हा हातगावच आहे. हां आणि अगं हातगाव तालुका आहे. जिल्हा कोणता आहे? नांदेड जिल्हा आहे का हिंगोली जिल्हा आहे? नांदेड जिल्हा आहे. हिंगोली बाळापूर हिंगोलीमध्ये येतं. असं आहे ते. माझं माहेर हिंगोलीमध्ये येतं. त्याच्यामुळे मला तिकडचे नाव माहिती आहे. तिकडचे माहिती. बरं बरं. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि उद्या पण तुम्हाला अपडेट देईन मी नवीन. तर बघू आता चला.